विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी विविध प्रश्नावर पत्रकारांशी संवाद साधला। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही महायुतीमधील काही नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतची वक्तव्य करतायत। या संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका मांडत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका राज्य सरकारला घ्याव्याच लागतील असं म्हटलंय। पावसाळ्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकाच वेळी राज्य शासन घेऊ शकतंय काय अशी शंका आमच्याही मनात आहे। मात्र याबाबत राज्य सरकारनं सर्व पक्षांना बोलवावं आणि चर्चा करावी। महायुतीची सत्ता आल्यापासून राज्यात वाईट पद्धतीनं कारभार सुरू आहे, त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना जनमत मिळेल की नाही ही शंका वाटत असल्यानं निवडणुकांबाबत अशी वक्तव्य येत आहेत अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली। वाटत आता सुप्रीम कोर्टानं क्लिअर कट मॅन्डेट दिलेला आहे। आता शासनाला निवडणुका कुठल्याही कारणास्तव पुढे ढकलणं शक्य होणार नाही। ओबीसीच्या संदर्भातली याचिका होती, त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टनं ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत। तेव्हा मला वाटत नाही इच्छा असली त्यांची, कारण की एकूणच कारभार एवढा वाईट चाललेला आहे सत्ता आल्यापासून, त्यामुळे जनमत मिळेल का नाही ही शंका महायुतीला आहे। परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं निवडणुका घ्याव्याच लागतात। कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडी शक्य त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रच लढेल असंही आमदार पाटील यांनी सांगितलं। ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर दिसून येत आहेत, त्यामुळे राज्यात काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकाकी पडलाय का या पत्रकारांच्या प्रश्नावर आमदार सतेज पाटील यांनी राज्यात महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्षांनी आतापर्यंत एकत्रित काम केलंय आणि यापुढेही यामध्ये कुठलीही अडचण येईल असं वाटत नसल्याचं सांगितलं। आमदार सतेज पाटील ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरची शस्त्रसंधी याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधानांना पत्र लिहून केंद्र सरकारनं देशासमोर आणण्याची मागणी केली असल्याचं सांगितलंय। त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांऐवजी भारताच्या पंतप्रधानांनी शस्त्रसंधीची घोषणा करणं गरजेचं होतं असं सांगत पाकिस्तान विरुद्धच्या कारवाईसाठी काँग्रेस केंद्र सरकारच्या पाठीशी असल्याचं सांगितलंय। जी भूमिका आहे ती भूमिका पार्लमेंटच्या माध्यमातून देशामध्ये आली पाहिजे, कारण की हा सीज फायर झाला तो दुर्दैवानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जाहीर केला, म्हणजे आमच्या देशातल्या पंतप्रधानांनी तो जाहीर करणं अपेक्षित होतं। आणि म्हणून आम्ही काँग्रेस पक्षानं पहिल्यापासून भूमिका स्ट्रॉंग घेतलेली आहे की पाकिस्तानच्या या कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतली आणि सरकारच्या पाठीशी आहोत हे ऑल पार्टी मीटिंगमध्ये काँग्रेस पार्टीनं स्पष्ट केलेलं आहे। आणि म्हणून आत्ता आम्ही मागणी केलेली आहे की एक अधिवेशन बोलवा आणि त्याच्यावर या सगळ्या गोष्टीची चर्चा होऊ शकेल। आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीविरोधात तेलंगणा सरकार सुप्रीम कोर्टात गेलंय। राज्य सरकारनं यामध्ये पार्टी होत कणखर भूमिका घ्यावी असं आवाहन केलंय।